3. नमस्कार, मी ॲडव्होकेट सविता प्रभुणे. सर्व भगिनींना 8 मार्चच्या महिला दिनाच्या माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून का साजरा केला जातो, तर तो स्पाच्या डिस्काउंटसाठी, ब्युटी पार्लरच्या डिस्काउंटसाठी किंवा ग्रीटिंग कार्ड्ससाठी, मातृत्वासाठी, स्त्रीत्वासाठी, शॉपिंगसाठी निश्चितच साजरा केला जात नाही. त्यामागची पार्श्वभूमी अशी आहे की 1857 मध्ये सूतगिरणी कामगार महिलांनी स्वतःच्या न्याय्य हक्कांसाठी एक मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये त्यांनी काही न्याय्य हक्कांच्या मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये कामाच्या तासांमध्ये सवलत आणि समान वेतन किंवा चांगलं वेतन, पगारवाढ यासाठी त्यांनी तो मोर्चा काढलेला होता. ही गोष्ट आपण विसरता कामा नये. स्त्रियांना काही माहिती असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. उदाहरणार्थ, आपली मेडिक्लेम पॉलिसी आहे का, आपल्या नवऱ्याची मेडिक्लेम पॉलिसी आहे का, त्याच्यात मुलं कव्हर्ड आहेत का, आपल्या इन्शुरन्स पॉलिसी आहेत का, आपल्या कुठे कुठे फिक्स डिपॉझिट आहेत, कुठे कुठे लॉकर आहेत, कुठे कुठे स्थावर जंगम मालमत्ता आहेत, त्याचे सातबाऱ्याचे उतारे किंवा त्याचे प्रॉपर्टी कार्ड्स, त्याच्या प्रॉपर्टी टॅक्सेस भरलेल्याच्या पावत्या, लाईट बिलं, या सगळ्याची जपणूक महिलांनी केली पाहिजे. त्या सगळ्यांची माहिती महिलांना असली पाहिजे. जिथे जिथे म्हणून नॉमिनेशन गरजेचं आहे त्या त्या गोष्टी केल्या गेल्यात की नाही याची माहिती महिलांना असली पाहिजे असं मला वाटतं. आपण आपल्या साड्या, दागिने जपतो, त्यांची निगा राखतो, ते व्यवस्थित ठेवतो. त्याचप्रमाणे या स्थावर जंगम मालमत्तेविषयी आपण अनभिज्ञ असता कामा नये. अनेकदा कोर्ट केसेसमध्ये जेव्हा स्त्रिया येतात आणि आम्ही त्यांना ही कागदपत्र मागतो तेव्हा त्या म्हणतात, आम्हाला तर बाई त्याच्यातलं काहीच माहित नाही, हे सगळं हेच बघायचे किंवा मुलगाच बघायचा, सासरेच बघायचे, दीरच बघायचे, भाऊच बघायचा. ही फक्त पुरुषांची कामं नाहीये. वेळ काही कोणावर सांगून येत नाही. त्यामुळे आपल्या आर्थिक तब्येतीची काळजी महिलांनी घेतली पाहिजे. त्याच्याबद्दल त्यांना माहिती असली पाहिजे. त्याच्याबद्दल अनभिज्ञता बाळगणं हे काही मोठेपणाचं लक्षण नाहीये. त्यामुळे या गोष्टी स्त्रियांनी जरूर त्याची चौकशी करावी. जर कुठल्या कारखान्याला ऊस जात असेल तर त्याच्या पावत्या, जर जमीन असेल शेत जमीन तर त्याच्या दिशा कुठल्या, बांध कुठे, आपला बांधकरी कोण, आपलं क्षेत्र किती भरतंय, त्याची मोजणी काय, हे सगळं महिलांना माहीत असलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.